नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण अभ्यासणार आहोत B.F. स्किनर यांनी मांडलेली साधक अभिसंधान अध्ययन उपपत्ती अर्थात ऑपरंट कंडिशनिंग लर्निंग थेअरी. ह्या व्हिडिओमधून आपण ही संकल्पना समजून घेणार आहोत. शिवाय या उपपत्तीवर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. या आधारे तुम्हाला ही उपपत्ती समजून घेण्यास मदत होईल. शिवाय कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये या उपपत्तीवर आधारित प्रश्न आले तर त्याचे उत्तर देण्यास सुद्धा आपल्याला यामध्ये मदत होणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आपण याचा अर्थ समजून घेऊया. ही काय उपपत्ती आहे. ह्या ज्या उपपत्ती हे सांगत असतात, याचं वर्णन करत असतात की एखादी व्यक्ती एखादा प्राणी कसं शिकत असतो, कसं अध्ययन करत असतो, त्यांचं अध्ययनाचा अभ्यास या वेगवेगळ्या उपपत्तींमधून केला जातो. B.F. स्किनर यांनी असं प्रतिपादन केलं की हे जे अध्ययन असतं, हे जे शिकणं असतं, हे आपण नियंत्रित करू शकतो. आणि हे नियंत्रित कसं करू शकतो तर त्यातला परिणाम काय होतो हे जर आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं तर परिणामाची जाणीव करून दिल्यास अध्ययनाची गती आपण कमी जास्त करू शकतो. जर एखाद्या कृतीचा परिणाम सकारात्मक असेल तर कृती वाढते, एखाद्या कृतीचा परिणाम जर नकारात्मक असेल तर ती कृती कमी होते आणि अध्ययनाची गती वाढते. म्हणजे अध्ययन करत असताना ज्या ज्या गोष्टी अध्ययनास पूरक ठरतील अशा गोष्टींचं प्रमाण वाढवलं आणि त्याचा परिणाम चांगला होईल हे जर अध्ययनकर्त्याच्या लक्षात आणून दिलं तर ती गोष्ट तो वारंवार करणार. एखादी कृती ही अध्ययनास मारक आहे हे जर त्यांच्या लक्षात आणून दिलं तर ती कृती तो करणार नाही आणि परिणामी अध्ययन हे जास्त चांगलं होईल. हा B.F. स्किनर यांचा दावा होता. आपली उपपत्ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही प्रयोग केले. काही प्रयोग उंदरावर केले, काही प्रयोग त्यांनी कबुतरावर केले आणि यासाठी त्यांनी एक बॉक्स तयार केला होता ज्याला स्किनर बॉक्स असं म्हणतात. योग्य बटन दाबल्यास अन्न मिळायचे आणि चुकीचे बटन दाबले गेल्यास एखादा अतिशय प्रकाश चमकायचा किंवा छोटा झटका लागायचा किंवा एक छोटा आवाज त्यांना थोडा तो नकारात्मक असा अनुभव येईल अशा पद्धतीचा आवाज त्या बॉक्समधून यायचा. यामुळे असं झालं की जे बटन दाबल्यानंतर त्यांना सुखकारक असा अनुभव आला ते बटन दाबायला ते शिकले आणि अन्य ज्या बटनांमुळे नकारात्मक प्रतिसाद मिळत होता त्या बटनांना स्पर्श न करण्याचं अध्ययन त्या उंदराचं सुद्धा झालं आणि कबुतराचं सुद्धा झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सकारात्मक बळकटी, सकारात्मक त्याला आपण पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो. जर आपल्याला विद्यार्थ्यांचं अध्ययन जास्त चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर ठरवून आपल्याला त्यांना सकारात्मक अनुभव द्यावे लागतील. बक्षीस देणं, पारितोषिक देणं हा एक भाग झाला. याच्या व्यतिरिक्त वर्गामधलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांना वेळोवेळी मौखिक प्रतिसाद देणं, त्यांच्यातल्या अडचणी समजून घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचं लेबल न लावता कोणत्याही प्रकारे त्यांना वर्गामध्ये हिडीस न करता त्यांच्या अडचणी समजून घेऊन जर आपण अध्यापन केलं तर त्यांना अध्ययनाची गती वाढते, अध्ययनाची गुणवत्ता सुद्धा वाढते. दोन्ही गोष्टी आणि काही नकारात्मक अनुभव सुद्धा काही वेळी देणं गरजेचे असतात. योग्य ज्या शासनमान्य आणि सर्वमान्य अशा शिक्षा असतात, ज्याला शिक्षा म्हणता येणार नाही पण अशा पद्धतीचे अनुभव असेल की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळावं की ही गोष्ट आपण नाही केली पाहिजे. तर अशा पद्धतीने अध्ययनामध्ये आपण ऑपरेट करू शकतो, आपण नियंत्रित करू शकतो. जेवढे आपण त्यांना परिणाम, एखाद्या कृतीच्या परिणामांची जाणीव करून देईल, चांगले परिणाम देऊ तर विद्यार्थी त्या गोष्टी आत्मसात करतील. जर नकारात्मक परिणाम देऊ तर विद्यार्थी त्या गोष्टीपासून दूर जातील. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याच्या अध्ययनाची गती या मार्गाने नियंत्रित करू शकतो. अशा अर्थाने B.F. स्किनर यांनी आपली अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे. या आधारित काही प्रश्न कसे येऊ शकतात याचा विषय आपण आता विचार करूया. ही संकल्पना लक्षात घेतल्यानंतर स्किनर यांनी शिक्षणाचा पाया कोणत्या बाबीवर ठेवला? उद्दीपन, प्रतिसाद, प्रयत्न व त्रुटी, वर्तनाचे परिणाम, मनोदृष्टी. यामध्ये त्यांनी जो आहे तो वर्तनाचे परिणामवर ठरवलं, कारण की वर्तनाचा परिणाम सकारात्मक असेल तर विद्यार्थी त्या पद्धतीने त्या गोष्टीचं, त्या वर्तनाचं अध्ययन हे जास्त चांगल्या प्रमाणात करतात. नकारात्मक परिणाम असेल तर मात्र ते वर्तनापासून विद्यार्थी दूर जातील. प्रश्न क्रमांक 2, प्रचालन अधिगमन हा पर्यायी शब्द याच उपपत्तीसाठी वापरलेला आहे. बक्षीस दिल्यास वर्तन कमी होते, विसरले जाते, वाढते, थांबते तर वाढते. बक्षीस सकारात्मक अनुभव दिला, एखाद्या कृतीचा परिणाम सकारात्मक आहे हे लक्षात आल्यानंतर त्या कृतीचं प्रमाण हे वाढत जातं. स्किनरने प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? त्यांनी
उंदरावर प्रयोग केला, तसंच त्यांनी नंतर कबुतरावर सुद्धा प्रयोग केला, पण तो ऑप्शन इथे नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी उंदीर हा ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 4, नकारात्मक बळकटी याचा अर्थ काय होतो? म्हणजे निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट याचा अर्थ काय होतो? वाईट वर्तनावर शिक्षा, त्रासदायक गोष्टी काढून घेणे, सतत बक्षी देणे, ध्वनी उद्दीपन देणे. तर त्रासदायक गोष्टी काढून घेणे म्हणजे एखाद्या वर्तनाचा परिणाम हा त्रासदायक आहे हे लक्षात आणून दिल्यास विद्यार्थी त्या वर्तनापासून लांब जातील. आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील या उपपत्तीवरचा, एका विद्यार्थ्याने योग्य उत्तर दिल्यानंतर त्याला शाबासकी मिळाली, त्यामुळे तो पुढेही उत्तर देण्यास प्रयत्न करू लागला. हे कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे? तर हे या ठिकाणी त्याला बक्षीस दिल्यामुळे तो वर्तन पुढेही टिकेल या अनुभवामुळे तो आपल्याला लक्षात येतं की प्रचालन अधिगम अर्थात आपण ज्या उपपत्तीचा अभ्यास करतो त्या उपपत्तीमुळे हे साध्य होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.